हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहे कैरीचे लोणचे. तर त्यासाठी मी कैऱ्या या प्रकारे फोडून घेतलेल्या आहे. आपल्याला कैऱ्या फोडून घेतल्या की लगेच पाण्यात टाकायच्या, म्हणजे आपल्या कैऱ्या काळ्या पडणार नाही आहेत. या प्रकारे त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहे. आपल्याला एक दिवस पूर्ण उन्हात सुकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या कैऱ्याला बुरशी लागत नाही आणि वर्षभर आपल्या लोणचं टिकते. त्यासाठी आपल्याला उन्हात सुकून घ्यायचं आहे. त्यासाठी साहित्य बघूया आपण. तर इथं मी मेथ्या घेतल्या आहे, चटणी आहे, 10-12 लवंग आणि मिरे आहेत, हळद आणि मोहरी घेतलेली आहेत. इकडे रामबंधूचा लोणचे मसाला आणि मीठ आहेत. तर इकडे मी तेल गरम करून थंड होऊ दिलेले आहेत. आपलं तेल थंड झालेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला मसाला बनवण्यासाठी तशी मोहरी आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. जास्त बी भाजून नाही घ्यायच्या, आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा, कारण जास्त जर भाजल्या त्याचा कडवटपणा येतो. त्यामुळे आपल्याला थोडंसं याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला याला. तर तशी मोहरी मी चांगल्या तशी भाजून घेत आहे. मोहरी भाजून झाल्या की आपल्याला लगेच त्याच कढईमध्ये आपल्याला मेथीदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मेथीदाण्याला बी जास्त भाजून घ्यायचं नाही आहे, कारण मेथी बी सुद्धा कलवटत असते ना, त्यासाठी मेथीला बी जास्त भाजून नाही घ्यायचं. आपल्याला थोडं हलकंसं याला सुद्धा गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम करून याला आपला मिक्सरमधून आपण याला काढून घेऊया. मेथी दाणे सुद्धा आपले चांगले भाजून झाले आहे. त्याच्यानंतर आपल्याला तेलामध्ये लवंग आणि मिरी तळून घ्यायचे आहे. आता तशी लवंग आणि मिरी मी तेलामध्ये चांगले तळून घेत आहे. कढई आपली पहिलीच चांगली तपलेली होती, त्याच्यामुळे टाकल्याच हे तळून झालेलं आहे. तर इथं मी एक वाटीमध्ये काढून घेत आहे लवंग आणि मिरी. तर आपल्याला हे मिक्सरला मेथीदाणे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. जास्त त्याची बारीक पावडर बनवायची नाही आहे, आपल्याला जाडसरच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक नाही करून घ्यायचे आहे. त्याच प्रकारे आपल्याला मोहरीसुद्धा मिक्सरला वाटून घ्यायची आहे. मोहरी बी आपल्याला बारीक पावडर करायची नाही आहे, मोहरीसुद्धा आपल्याला जाडसरच ठेवायची आहे. तर इथं मोहरीसुद्धा आपण वाटून घेतलेली आहे. आणि हे आपण आता एका भांड्यातने काढून आपल्याला सगळं साहित्य याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत. तर यामध्ये मी मोहरी आणि मेथी दाणे आपण जे मिक्सरला वाटून घेतले ते मिक्स करून घेतले आहे. त्याच्यानंतर मी अर्ध वाटी आपण जे चटणी घेतली होती ते याच्यामध्ये टाकायची आहे. अर्ध्या वाटीला थोडी जास्त हळद होती, ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया. आणि मीठ आपल्याला कधीही लोणच्याला घालताना जरा जास्तच घालायचं, मीठ आणि तेल. त्यामुळे काय होते, आपले लोणचे ना लवकर खराब होत नाही आणि बुरशीसुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे त्याचे प्रमाण आपल्याला जास्तच घ्यायचे आहे. तरी तसे मीठ मी अर्धा किलोच्या जवळपासच असं मीठ एवढं घेतलं आहे. त्याच्यानंतर रामबंधू लोणचे मसाला होता, ते मी याचे पॅकेट घेतले आहे, रेडीमेड पॅकेट मिळते, तर ते याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि हे आपल्याला चांगले या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण तेल कडून घेतलेलं होतं, थंड करून घेतलं आहे, तेल गरम करून थंड केलेलं आहे, ते याच्यामध्ये थोडं टाकून घ्यायचं आहे. या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेल मी याच्यामध्ये टाकते आणि मिक्स करून घेते. तर या प्रकारे आपल्याला मिक्स चांगलं असं एक करून घ्यायचं आहे. पूर्ण मिश्रण आपलं एकजीव झालं पाहिजे, या प्रकारे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला थोडं तेल टाकून मिक्स करायचं आहे. एकदम टाकलं तर आपल्याला ते अंदाज नाही लागणार किती तेल टाकलं आपण, ते जास्तच होते. त्याच्यामुळे आपल्याला थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मी थोडं तेल टाकून पूर्ण आपला जे मसाला आहे ते या प्रकारे मिक्स करून घेत आहे. तर आपला मसाला चांगला इथं मिक्स करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जे लवंग आणि मिरे जे तळून घेतले होते ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि याला सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला लोणच्याचा मसाला आहे ते तसे रेडी झालेला आहे. लवंग आणि मिरे यासाठी टाकायचे का आपला जो लोणचं आहे ते बुरशी लागत नाही आणि खराब पण होत नाही, जास्त दिवस टिकते. त्यासाठी आपल्याला लवंग आणि मिरे जरूर वापरा. तरी तशी मी जे आपण कैऱ्याचे काप केले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि आपल्याला याला सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मी याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे.
या आपल्या छोट्याशा प्लेटमध्ये जास्त आपल्या कैऱ्या असल्यामुळे याच्यामध्ये बसल्या नाहीत, म्हणून मी दुसऱ्या टोपल्यामध्ये पूर्ण मसाला आणि कैऱ्या पूर्ण मिक्स केलेल्या आहे. कारण ही छोटीशी प्लेट होती आणि आपल्या याच्यातनी कैऱ्या जास्त होते, त्याच्यामुळे त्याच्यातनी बसत नव्हत्या. म्हणून दुसऱ्या मी टोपल्यातनी घेतल्या आणि पूर्ण हाताने मिक्स केल्या आहेत, कारण चमच्याने मिक्स होत नव्हत्या. हाताने आपला मसाला पूर्ण पूर्ण एक ना एक कैऱ्याला लागते, त्याच्यामुळे हाताने मिक्स करून घेतलेला आहे. या प्रकारे घेतले आहे मिक्स करून मी. तर इथं कैऱ्याला पूर्ण आपला मसाला चांगल्या प्रकारे लागला आहे. त्याच्यानंतर हा कैऱ्या आपण एका भरणीतनी भरून घेऊयात. तर इथंशी मी चिनी मातीची भरणी होती, त्याच्यामुळे टाकून घेत आहे. तुम्ही कोणची भरणी वापरू शकता, पण ती स्वच्छ असावी भरणी, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही. आणि या भरणीत टाकल्यानंतर लोणचं आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ हलवायचं आहे, म्हणजे खालीवर करून घ्यायचं आहे. याला पाण्याचा अजिबात हात लावायचा नाही, तर आपलं लोणचं खराब होऊ शकते. तर कशी वाटली लोणच्याची रेसिपी ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.